शी, किती ओल्ड फॅशन वाटते ना. अगं ओल्ड फॅशन, आपण महाराष्ट्रीयन. आपल्या महाराष्ट्रामध्ये हाय हॅलो अशी पद्धत नाहीच मुळी. एखादी व्यक्ती जर आपल्याला भेटली तर त्या व्यक्तीमध्ये आपल्याला साक्षात राम दिसतो आणि मग आपण म्हणतो राम राम मंडळी. ओके ओके, सॉरी सॉरी. तर राम राम मंडळी. तर मंडळी, आज आपण इथे जमलो आहोत एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी. असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ज्यांची स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी उभं राहिलेलं शिक्षण मंडळ रूपी संकुल आज शताब्दी पूर्ती करीत आहे. ज्यांनी भारतात निद्रिस्त समाजात इंग्रज सरकार विरुद्ध जागे करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती उत्सव सुरू केले आणि भारतीय मनात स्वातंत्र्याची स्वप्ने जागी केली. असे हे आपले लाडके महाराष्ट्राचे आराध्य दैवत, आपल्या सर्वांचा लाडका गणपती बाप्पा यांच्या गाण्याने आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. आले रे गणपती आज दारी रे. त्रिशूलमुनी वंदे सिद्धिविनायक गजमुख चतुर्भुज विघ्नहरण शुभकर्ण सहाय. चतुर्भुज विघ्नहरण शुभकर्ण सहाय. धीट धा किट धान धान धा. धीट धा किट धान धान धा. धीट धा किट धान धान धा.
करी वेदशास्त्र उभारी भय सदा. विठ्ठल नामाचा हा गजर जिथे ऐकू येत नाही ते मराठी घरच नव्हे. मराठी मनात ज्यांनी विठ्ठल भक्ती निर्माण केली ते आपले महाराष्ट्रातील संत. महाराष्ट्राला खूप मोठी संत परंपरा लाभली आहे. अभंग, भारुड, गवळण, गाथा अशा अनेक माध्यमातून या सर्व संतांनी समाज प्रबोधनाचे कार्य केले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत बहिणाबाई, संत चोखामेळा या सर्वांनी केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारतीय मन सुसंस्कारित केले ते विठ्ठल भक्तीच्या माध्यमातून. अशा या आवडीच्या विठोबाचं गाणं संगीतबद्ध केलं आहे महाराष्ट्रातील आघाडीचे संगीतकार
महाराज. मराठी माणसाची तुळजा भवानी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मनामनातील विठ्ठल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की. तर ऐकूया शिवबाराज. Para
मध्ये हे विश्वाची माझे घर या शब्दात पोहोचवणारी आपली ज्ञानोबा माऊली. संस्कृतमध्ये लिहिलेली भगवद्गीता सर्व समाजापर्यंत पोहोचावी या हेतूने ज्यांनी ती प्राकृतात लिहिली ती आपण ज्ञानेश्वरी म्हणून ओळखतो. असं म्हणतात, ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस. म्हणजेच ज्ञानेश्वर महाराजांनी भागवत धर्माचा पाया रचला तर तुकाराम महाराजांनी त्यावर कळस सोडला. ज्ञानेश्वर महाराजांनी अखिल मानव जातीसाठी परमेश्वराकडे पसायदान मागितले तर तुकाराम महाराजांनी आपल्या गाथेतून सर्वांना शहाणे केले. माऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे. भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाचे माथी हाणू काठी. तुकाराम महाराजांचे हे परखड विचार त्यावेळच्याही समाजाला लागू पडतात आणि पुढेही पडतील. ज्ञानेश्वरीची सुरुवात ज्या ओवीने झाली ती ओवी म्हणजे ओम नमोजी आद्या. आणि तुकाराम महाराजांनी देवाकडे मागितलेले मागणे हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा. म्हणजे भारूड. भारूड म्हणलं की समोर उभे राहतात एकनाथ महाराज. त्या काळच्या समाज मनाला पचेल रुचेल अशी सरळ व सोप्या भाषेत त्यांनी भारुडं लिहिली व समाज प्रबोधन केले. तर ऐकूया असंच एक सुंदर भारूड, या शेजारी.
आणि ज्यांच्या हातात आमची आजची समधी पिढी आहे ते गुरुजी बी बसतात. त्या समध्यांना माझा नमस्कार बरं का. तिकडं कृष्णामाईचं मंदिर दिसतंय, इकडं माझं संत सखूचं बी मंदिर दिसतंय. तुम्हाला सांगते, या संत सखूच्या नगरीत अज्ञानाच्या पंढरीत ही जी काय गर्दी जमते ना, हे समजे माझे ज्ञानाचे वारकरीच आहे तिथे. आणि या समध्यांतच मला माझा सावळा इथ्थल बी दिसतोय. तर आता मला सांग, मला माझा सावळा इथ्थल इथंच भेटतोय तर कशाला जायचं पंढरपूरला? राहू की इथं. असं वय म्हणून म्हणते. काय म्हणते? या शेजारीनं बरं नाही केलं ग बया. अगं येडे तूच. या शेजारीनं बरं नाही केलं ग बया. मला पंढरीला तिला पंढरीला नेलं ग बया, तिला पंढरीला नेलं ग बया, तिला पंढरीला नेलं ग बया, तिला पंढरीला नेलं ग बया. या पंढरीमध्ये ज्ञानाच्या बागा, आणि मला बसायला नाही कुठं जागा. या पंढरीमध्ये ज्ञानाच्या बागा. आणि मला बसायला नाही कुठं जागा. अगं ये, तुझ्या बसायचं काय घेऊन बसली? आता मला सांग, या पंढरीमध्ये ज्ञानाच्या बागा कसल्या आहेत? नाही बाई, मला नाही माहित. नाही माहित ना? मग ऐक, आमचं 100 वर्षापूर्वीचं टिळक हायस्कूल ऐकलं का मंडळी? आमचं 100 वर्षापूर्वीचं टिळक हायस्कूल आहे. आणि पोरी बाळींसाठी कन्याशाळा आहे. आणि गावातल्या पोरांसाठी आत्माराम बी आहे. आणि इतकंच नाही तर मोठ्या पोरींसाठी महिला कॉलेज बी आहे. अगो बया, इतकं सगळं आहे बाई इथं. अगं इतकंच नाही, याच्या बी मोहरं जाऊन लय नवीन काय काय निघालंय. आता या ज्ञानाच्या पंढरीत नवीन CBSE ची शाळा बी निघत्या. अशी यांची फुललेली बागच आहे. होय, अगं या काही बागा आहे ती बाई. या तर शाळा कॉलेज आहे. अगं ह्याच आमच्या बाग आहेत. असं म्हणून म्हणते. काय म्हणते? या शेजारीनं बरं नाही केलं ग बया. अगं डुक्के तूच. या शेजारीनं बरं नाही केलं ग बया. मला पंढरीला तिला पंढरीला नेलं ग बया, तिला पंढरीला नेलं ग बया, तिला पंढरीला नेलं ग बया, तिला पंढरीला नेलं ग बया. पंढरीची वाट लई अवघड, काय सांगू जीवाची परवड. पंढरीची वाट लई अवघड, काय सांगू जीवाची परवड. चालता चालता पायाला आलं फोड, चालता चालता पायाला आलं फोड. अगं ये ग, ये तुझ्या पायाला तेल लावते ये. ये ग. असू दे असू दे. या शेजारीनं बरं नाही केलं ग बया. मला पंढरीला तिला पंढरीला नेलं ग बया, तिला पंढरीला नेलं ग बया, तिला पंढरीला नेलं ग बया, तिला पंढरीला नेलं ग बया. या पंढरीला ज्ञानाची गोडी, दोघा कन्याला अक्कल येईल थोडी. या पंढरीला ज्ञानाची गोडी, दोघा कन्याला अक्कल येईल थोडी. काय सांगू या शिक्षणाची गोडी, काय सांगू या शिक्षणाची गोडी. प्रत्येकाला येईल अक्कल थोडी थोडी, प्रत्येकाला येईल अक्कल थोडी थोडी. जा की मग तुझ्या त्या पंढरीत आणि MA हो, BA हो, डॉक्टर हो, इंजिनियर हो. माझ्या डोक्याला का ताप द्यायलीस? अगं असं बोलू नकोस का? तू बी शिक की 4 बुक. शिकली सवरलीस
छोट्या शेजारीला बराबर केलं ग बया मला गवळणीतून आपण गोपगोपींची कृष्ण भक्ती पाहतो. पेंड्या हा असाच एक कृष्ण भक्त आणि कृष्णाचा खास दोस्त बरं का. गवळण सादरीकरणामधून अनिष्ट प्रथांवर टीकाही केलेली आपण पाहतो. तर ऐकूयात अशीच एक सुंदर गवळण, जायबा कृष्णा. आता गल्यानी येईन तुमच्या संगतीनं बा.
पडलेलं एक विलक्षण स्वप्न म्हणजे आजचे आघाडीचे तरुण संगीतकार अजय अतुल, म्हणजेच अजय गोगावले व अतुल गोगावले. या जोडीने आपल्याच महाराष्ट्रातील लोकसंगीताला आधुनिक संगीताचा साज चढवला आणि त्याला एक नवा आयाम दिला. 2008 मध्ये जोगवा या चित्रपटासाठी या जोडीला भारत सरकारने 56वा राष्ट्रीय फिल्म पुरस्कार दिला. या जोडीने विश्वविनायक या आपल्या म्युझिक अल्बमपासून आपल्या सांगीतिक कारकिर्दीची सुरुवात केली आणि भारतातील अनेक भाषातील गाण्यांना त्यांनी संगीत दिले. आज या जोडीला आघाडीचे तरुण संगीतकार म्हणून संपूर्ण भारतात संबोधले जाते. चला तर मग ऐकूयात अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेला एक गोंधळ. तुमच्या आमच्या सर्वांच्याच आवडीचा लख पडला प्रकाश. भवानीचा
महाराष्ट्राचे भावगंधर्व म्हणून ओळखले जाणारे पंडित सुधीनाथ मंगेशकरांसारखे प्रतिभावान संगीतकार लाभणं हे महाराष्ट्राचं सुदैव. खरं काही व्यक्तिमत्व असे असतात की ज्यांच्याबद्दल बोलताना कोठून सुरुवात करावी व कोठे थांबावं याचा थांगच लागत नाही. अशी अथांग व्यक्तिमत्व माझ्या महाराष्ट्रानं या भारत भूमीला दिली. अनेक कवींच्या गाण्यांना त्यांनी सुंदर रचना दिल्या. प्रत्येक गाण्यातील काव्य विचार आशयासहित गानरसिकांपर्यंत पोहोचवणे ही त्यांची खरी खासियत. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या संगीतातील सुरांच्या प्रतिभेचा स्पर्श ते आपल्या अनवट गाण्यांमधून समर्थपणे आविष्कृत करतात. असं हे असणारं मंगेशकर कुटुंब महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. तर ऐकूया जयस्तुते.
दलितांचे कैवारी क्रांतीसूर्य म्हणून ज्यांना आपण ओळखतो ते महाराष्ट्राचे दैवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्त्व जाणले होते. माणूस फक्त शिक्षितच नव्हे तर सुशिक्षित होणेही गरजेचे आहे असा त्यांचा आग्रह होता. शिका आणि संघर्ष करा असा मोलाचा संदेश त्यांनी समस्त भारतीयांना दिला. शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध. शिक्षणाच्या मदतीनेच आपण प्रस्थापित व्यवस्थेत स्वतःचे स्थान निर्माण करू शकतो असा थोर संदेश संपूर्ण भारतवासियांना देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जेव्हा शिक्षित माणूस हा समाजावर अन्याय करतो तेव्हा ज्यांच्या मनाला अतिशय यातना होतात ते म्हणजे क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्यांच्यामध्ये शृंगारस आणि भक्तिरस यांचा मिलाप होतो. असाच एक लोकसंगीताचा प्रकार म्हणजे लावणी. खुनाजी बाळा, पठ्ठे बापूराव, राम जोशी, अगदी अलीकडचं म्हटलं तर जगदीश खेबुडकर, गदी माडगुळकर यांनी अनेक लावण्यांची निर्मिती केली, रचना केली. नुकतेच ज्यांचे निधन झाले त्या लावणी गायिका श्रीमती सुलोचना चव्हाण हे नाव ऐकताच ऐकू येते ती ढोलकीची थाप आणि लावणीचा ठेका. क्षणातच घुंगराचा छमछमाट आणि लावणीचा ठसका काळजात घुसतो. डोक्यावरचा पदर आणि पायाकडे नजर, कपाळावरील ठसठशीत कुंकू अशी त्यांची शालीन मूर्ती जेव्हा लावणी गायला सुरुवात करते तेव्हा लावणीतला ठसका श्रोत्यांच्या कानाचा ठाव घेतो. ऐकूया सुलोचना चव्हाण यांची अशीच एक शालीन लावणी. पदरावरती जरदारीचा मोर नाचरा हवा, आई मला नेसव शालू नवा, आई मला नेसव शालू नवा.
त्यापैकी आणखी एक म्हणजे महाराष्ट्राचे लाडके, महाराष्ट्राला हसवणारे पु ल देशपांडे, ज्यांना आपण भाई या नावाने ओळखतो. पु ल देशपांडेंचं कार्यकर्तृत्व खूप मोठं. केवळ विनोदी लेखकच नव्हे तर एक तत्त्वज्ञ, शिक्षक, नट, नकलाकार, वक्ते, संगीतकार, गायक, कवी, नाटककार, हार्मोनियम वादक, संगीत दिग्दर्शक अशा अनेक आघाड्या त्यांनी लीलया पेलल्या. एवढेच नव्हे तर दूरदर्शन सुरू झाल्यावर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची मुलाखत देखील पुलंनीच घेतली होती. असे पद्मश्री आणि पद्मभूषण अशा सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित आपल्या सर्वांचे लाडके पु ल देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेले आबालवृद्धांचे आवडते गाणे नाच रे मोरा आणि त्याला आपल्या सुंदर स्वरांनी सजवले आहे महाराष्ट्राच्या उत्तुंग शिखरावर असणाऱ्या गायिका आशा भोसले यांनी. आणि शब्द अर्थातच शब्दप्रभू कधी माणसे. भारत आंबे, कवी यशवंत बाबा बोरकर, केशव सूर. आता अलीकडचेच म्हणले तर सौमित्र, संदीप खरे, वैभव जोशी आणि गुरु ठाकूर या सर्व शब्दप्रभूंच्या मांदी आईत एक ठसठशीत उठून नाव म्हणजे कवयित्री शांता शेळके. शांता शेळके यांनी अनेक साहित्य प्रकार मुशाफिरी केली. कथा, कादंबरी, व्यक्तिचित्रे, बाल साहित्य, चित्रपट गीते, समीक्षा, आत्मकथन, अनुवाद इतके मोठे कार्यकर्तृत्व असणाऱ्या शांताबाई शेळके यांची गाणी ऐकल्याशिवाय आपला एकही दिवस जात. त्यांनी अनेक साहित्य प्रकारात मुशाफिरी करून मराठी मनांना ओव्या, अभंग, स्त्रीगीते यांचे संस्कार आपल्या काव्यातून दिले. यामधीलच एक कोयती आपल्या सर्वांच्या परिचयाचे शब्द शांता शेळके, संगीतकार अर्थातच हृदयनाथ मंगेशकर आणि स्वर महाराष्ट्राच्या गानकोकिळा लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांचे. मी डोरकर
डोलकर डोलकर दर्याचा राजा मी डोलकर 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 दर्याचा राजा हर पाण्यावरी बंदराला करतो ये जा मी डोलकर 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 दर्याचा राजा वल्लभ रे नटवा हो वल्लभ रे रामा 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 तारू वाट बघून झुरते फिरती मग दर्याला येते भरती जाते पाण्यानं भिजून धरती भेटाया तसाच भरणार माझा येते भेटाया तसाच भरणार माझा मी डोलकर डोलकर दर्याचा राजा वल्लभ रे नटवा हो वल्लभ रे रामा 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 विविधतेने नटलेला महाराष्ट्र महाराष्ट्राचे अनेक रंग या कार्यक्रमातून आपण गेले 1.5 तास अनुभवत आहोत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, महाराष्ट्राची संत परंपरा, महाराष्ट्राचे राष्ट्रपुरुष, महाराष्ट्राचे कवी, लेखक, खेळाडू, शास्त्रज्ञ असे अनेक आयाम महाराष्ट्राला लाभले आहेत, ज्यांनी फक्त महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारताला सुद्धा खूप भरभरून दिला आहे. अशा या महाराष्ट्रातील अनेक ठिपक्यांची, अनेक ओळींची सुंदर रांगोळी
मांडून आम्ही त्यात निरनिराळे रंग भरण्याचा प्रयत्न केला आहे. आमचा महाराष्ट्र आणि आमची मराठी भाषा याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. जसा महाराष्ट्र समृद्ध आहे तशीच माझी मराठी ही समृद्ध आणि रसाळ आहे. आपला महाराष्ट्र हा अनेक भारतरत्नांनी सुद्धा समृद्ध आहे. जसे की सचिन तेंडुलकर, भीमसेन जोशी, लता मंगेशकर, आचार्य विनोबा भावे, महर्षी धोंडो केशव कर्वे, बाबासाहेब आंबेडकर ही सगळी आपली भारत. असं म्हणतात, फुलाला फूल जोडत गेलं की त्याचा एक सुंदर हार तयार होतो. पणतीला पणती जोडत गेलं की त्या पणत्यांची एक सुंदर दीपमाळ तयार होते. तसेच माणसाला माणूस जोडत गेलं की माणुसकीचं एक सुंदर नातं तयार होतं. असंच या माणुसकीचं दर्शन घडवणारी आमची लाहोटी कन्या प्रशाला. तर ऐकूया मराठी पाऊल पडते पुढे. तेरी तेजाची न्यारी दुनिया सळाळती कोटी ज्योतिया आ आ लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया चंदेरी तेजाची न्यारी दुनिया सळाळती कोटी ज्योतिया न्यारी दुनिया
मोहिनी घालणाऱ्या अर्थातच लता मंगेशकर. हे आपल्या भारतभूमीत पडलेलं एक सोनेरी स्वप्नच जणू. प्रख्यात साहित्यिक पु ल देशपांडे यांनी त्याचा उल्लेख करताना म्हणले आहे की आकाशात सूर्य आहे, चंद्र आहे आणि त्यानंतर फक्त लताचा स्वर आहे. लता दिदींच्या कारकिर्दीचा तो काळ म्हणजे संगीत सृष्टीचे सुवर्ण युगच. गीतकार, संगीतकार आणि गायक गायिका सारेच एकसे एक प्रतिभावान. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आणि अतिशय मेहनतीने लता दीदींनी या संगीत सृष्टीमध्ये आपले अढळ स्थान प्राप्त केले. यावर्षी भारताची गानकोकिळा म्हणून ज्यांना ओळखले जाते त्या लता दीदींनी 6 फेब्रुवारी 2022 रोजी वयाच्या 92व्या वर्षी या विश्वाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्यानं भारताच्या सांगीतिक विश्वामध्ये प्रचंड पोकळी निर्माण झाली. ती पोकळी कधीही न भरून निघणारी आहे. पण आपण सर्व भारतवासियांनी ही खात्री आहे की लता दिदी शरीराने जरी आपल्यात नसल्या तरी त्यांचे सूर सतत आपल्या बरोबर आहेत. आपल्या सर्वांच्या लाडक्या लता दीदींना सुरांची आदरांजली वाहण्यासाठी यापेक्षा सुंदर गाणे कोणते असू शकते. ऐकूया कवी प्रदीप यांचे गीत. स्वर अर्थातच लता दीदींचा. ए मेरे वतन के लोगों.
सुगंध अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आम्ही यापूर्वी सादरीकरण केलेलं होतं. त्यातला थीम शो हा प्रकार बहुतेक आमच्या शाळेनंच सुरुवात केली आणि त्यामध्ये पराणकरबाईंनी लावलेलं हे रोपटं हळूहळू बहरते आणि आत्ता सध्याच्या मुख्याध्यापिका माननीय बायसबाई याची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. अशा या कार्यक्रमास आपण उत्स्फूर्तपणे सहभागी झालात, त्यामध्ये सहभाग घेत आहात, आम्हाला दाद देत आहात, त्याबद्दल सर्व रसिकांचे मनःपूर्वक आभार. हा कार्यक्रम सादर करण्याची संधी आम्हाला शिक्षण मंडळ कराडचे सर्व पदाधिकाऱ्यांनी दिली, त्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार. मगाशीच माजी मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराजजी चव्हाण हे येऊन थोडासा आमच्या कार्यक्रमाचा अनुभव घेऊन गेले, त्याबद्दल त्यांचेही मनःपूर्वक आभार. या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मान्यवर, पालक, पत्रकार, छायाचित्रकार या सर्वांचे आभार. त्याचप्रमाणे आमच्याबरोबर गेले महिनाभर कष्ट करणारे सिंथेसायझर, त्याचप्रमाणे ऑक्टोपॅड या सगळ्यावर जे आहेत गणेश कदम, ओंकार सरोदे यांचेही आभार. बॅक स्टेजला आम्हाला जे जे मदत करतायत त्यांचे आभार. आणि विशेष म्हणजे नृत्यकला आम्हाला इतकी अवगत नाही, पण स्वतःचाच कार्यक्रम आहे असं म्हणून झटणारी आसावरी पंडित आणि शताक्षी पंडित यांचेही मनःपूर्वक आभार. सर्वात महत्त्वाचं, इथं 125 मुली जवळजवळ या कार्यक्रमात सहभागी आहेत. याच मुली परत परत एंट्री घेत आहेत आणि त्यांच्यात जाऊन कपडे बदलून त्यांची ड्रेपरी चेंज करून एंट्री घेत आहेत. त्याबद्दल त्यासाठी एक मनुष्य काम करणार, तर त्यासाठी आई वडील बहीण मेकअपमन सगळेजण तिथं अंधारात काम करत आहेत. त्यामुळं आमचा हा कार्यक्रम सक्सेसफुल होतोय. दिसताना जरी समोर एक व्यक्ती दिसली तरी त्याच्या मागं बऱ्याच जणांचे कष्ट आहेत. त्यामुळे त्या सर्वांचे आभार. आणि बायसबाईंनी आम्हाला ही संधी दिली, आमचा स्टाफ आमच्याबरोबर आहेच, या सर्वांचे आभार. आणि सर्व विद्यार्थिनींचे मनःपूर्वक कौतुक. अनावधानाने कुणी आभार मानायचे राहिले असल्यास त्यांचेही प्रशालेतर्फे आभार. धन्यवाद.